जेवायला कुठे बाबा हात दुखायला लागला रे. अण्णा आले चला चला लवकर लवकर पाठी असेल आता एक आहे नंतर एक आहे दुसरा बॉम्ब. आता घोटाळा आहे ना. नाही हा पण घोटाळाच आहे ना. घोटाळा आहे ना. येऊ द्या चला. ए घोटाळ्यावरती अण्णा बोलतायत. अण्णा घोटाळा म्हणजे ठेवीदारांचं हे ते जेलमध्ये गेलेले आहेत. असू द्या. हा येऊ द्या. अभि अण्णाचं लिहायला गेलं. चला रोल चला. हा ना. बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था, ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मातोश्री मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट आणि मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये 5,500 कोटी रुपये ठेवीदारांचे अडकलेले आहेत. हे सगळे मल्टीस्टेटचे मालक जे आहेत ते सध्या आता जेलमध्ये आहेत. परंतु मराठवाड्यातले 16 लाख ठेवीदार आहेत. बीड जिल्ह्यातले एकट्या 1,26,000 ठेवीदार आहेत. मृत्युमुखी म्हणजे वेळेवर औषधोपचाराला पैसे न मिळाल्यामुळं 26 लोकांचा मृत्यू झालेला आहे. बीड जिल्ह्यातल्या भीमाशंकर महाडेकर या तरुणाने पैसे मिळत नसल्यामुळं बिंदुसरा धरणामध्ये उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे. आणि 5,500 कोटी ठेवीपैकी 3,700 कोटी हे एकट्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सुरेश कुटे नावाचा व्यक्ती त्याच्या पत्नीला 36 बॉडीगार्ड अशा पद्धतीने हे लोक काही दिवसापूर्वी फिरत होते. 36 बॉडीगार्ड. अजून मला माझ्या आयुष्यात एक बॉडीगार्ड मिळाला नाही बरं का. परंतु याच्या पत्नीला 36 बॉडीगार्ड असायचे. प्रचंड प्रमाणात संपत्तीचं वाटोळं या लोकांनी केलंय. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती केली. सचिन उबाळे म्हणून हा मुलगा आहे, यांनी चांगल्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभा केलंय. तर राज्य सरकारचं रजिस्ट्रेशन नाही, एवढ्या नावावरती थांबता येणार नाही. या देशाचे माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या समोर जाऊन या 5,500 कोटी रुपयाच्या ठेवी या लोकांना मिळाल्या पाहिजेत. आणि त्यास्तव राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक लावण्याचं आश्वासन मला दिलंय. आम्ही बैठक लावून घेऊ आणि या लोकांच्या वरती फक्त 420 आणि इतर कलमाच्या ऐवजी या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या पाहिजेत, त्याची विक्री केली पाहिजे. आणि ही संघटित गुन्हेगारीमधला मोठा प्रकार आहे. म्हणून यांच्यावरती साधे कलम नाही 420चे, यांच्यावरती सुद्धा मोका लावण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी करणार आहे. अनेक कुटुंब ही उद्ध्वस्त झालेली आहेत. अनेक कुटुंब ही रस्त्यावरती आलेली आहेत. मुली बाळींचं वाढतं वय थांबवता येतंय का? अनेक मुलींची लग्न पुढे सरकायला लागलेली आहे. हा 16 लाख ठेवीदार आहेत जवळपास. आणि जर पाहिलं तर 5,500 कोटीपर्यंतची ठेवी आहेत. तर काय वाटतं एकंदरीत की इतका मोठा घोटाळा होत असताना ही लेखापरीक्षक असतील किंवा इतर ज्या संस्थांचा ज्याची देखरेख असते या मल्टीस्टेटवरती त्यांनी दुर्लक्ष केलं का की तेही सामान्य? विशेषतः बीड जिल्ह्यातले डीडीआर सगळे एआर आणि मराठवाड्यातले डीडीआर जिथं जिथं यांच्या शाखा खोललेल्या आहेत त्याच्यावरती सहकार विभागाने दुर्लक्ष केलंय. म्हणून 8ही जिल्ह्याचे डीडीआर जिथं जिथं शाखा उघडल्या असतील ते एआर आणि विशेषतः बीड जिल्ह्याचे डीडीआर हे संघटित गुन्हेगारीमध्ये यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे. दुसरा मुद्दा वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा नाना पटोले असतील किंवा अंबादास दानवे यांच्याविरुद्ध अटकेची मागणी केली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी थेट इशारा दिलेला आहे वाल्मिक कराड यांचा जर समावेश असेल तर त्यांना अटक होणार आहे. विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये ही चर्चा सुरू आहे की वाल्मिक कराड यांना नेमकी अटक कधी होणार, तुम्ही सत्यस्थिती जाणून आहात, तुमचं काय म्हणणं आहे? हे पहा, या सदनाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे जे बोललेले त्याच्या पुढचं वाक्य मी वापरू शकत नाही. काल एसआयटीची स्थापनेची घोषणा झालेली आहे. काय की एसआयटीची स्थापना करीत असताना सुद्धा गृह विभाग आहे, एलएनजेडी आहे, ते सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज दुपारपर्यंत त्या ठिकाणी ऑर्डर निघेल
आणि ऑर्डर निघाल्याच्या नंतर जे आपण नाव घेतलेलं आहे, मी त्यांचं अजून नाव घेतलेलं नाही, परंतु फक्त आका म्हणलेलं आहे. विष्णू चाटे अँड गँगचा आका हे आका जे आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आले तर आका आपोआपच बिन भाड्याच्या खोलीमध्ये जातील. जितेंद्र आव्हाड बोलतात की धनंजय मुंडे यांचा वरदहस्त, एक मिनिट थांब. जितेंद्र आव्हाड बोलतात धनंजय मुंडे यांचा वरदहस्त होता या प्रकरणामध्ये. कालपर्यंत मुंडे उपस्थित नव्हते सभागृहात, आज मात्र त्यांनी हजेरी लावलेली आहे, कारण काल त्यांचं नाव घेण्यात आलं नाही असं आव्हाडांचं म्हणणं होतं. हे पहा, जितेंद्र आव्हाड साहेब काय बोलले हे मला माहिती नाही, परंतु ते स्वतः मीडियाच्या समोर काय बोलले हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पंकजाताईंनी मला वाटतं दसरा मेळाव्याच्या दिवशी हे जे आका आहेत त्यांची ओळख काय आहे ती ऑलरेडी सांगितलेली आहे. आकांची ओळख मी नाही, पंकजाताईंनी सांगितलेली आहे आणि भगवान भक्तीगडावर सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये स्वतः पंकजा मुंडे म्हटल्या होत्या की तो व्हिडिओही आता व्हायरल होतोय की धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही असे वाल्मिक कराड आहेत. तुमचं थेट नाव धनंजय मुंडेकडे इशारा आहे का? नाही, माझा इशारा तिकडे नाही, पान हालत नाही, परंतु या प्रकरणामध्ये ते असतील असं मला वाटत नाही. हे आका जे आहेत, आका मात्र त्याच्यामध्ये असतील हे 100% खरं आहे. पण धनंजय मुंडेंनी मान्य केलंय की तुम्ही जे आका म्हणताय ते त्यांचे जवळचे सहकारी राहिलेले आहेत आणि हो, त्यांचे सहकारी आहेत, परंतु या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मला वाटत नाही त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल म्हणून. आणि जर सोडली असेल तर आकांच्या बरोबर आकांचे आका सुद्धा जातील. अटक कधी होणार आकाला? हा? आकाला अटक कधी होणार अण्णा? आकाला आता आयजी आता त्याचे आयो राहणार आहेत, त्याच्यामुळं कोणी आका बाका चोका काहीही शिल्लक राहणार नाही.